आन्सर 2 उधमपूर श्रीनगर बारामुल्ला। एक्सप्लेनेशन 1 चिनाब नदीवरील रेल्वे पूल हा जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे। 2 हा पूल उधमपूर श्रीनगर बारामुल्ला रेल्वे लिंक प्रकल्पाचा एक भाग आहे। सोलापूर जिल्ह्यात महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडतो। 189 2001 ते 2011 ह्या दशकात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झालेला जिल्हा कोणता? आन्सर 3 ठाणे। एक्सप्लेनेशन 2001 ते 2011 च्या दशकात ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या वाढ झाली होती। 190 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांच्या सीमा 2 किंवा जास्त राज्यांना लागून आहेत? आन्सर 4 वरील सर्व। एक्सप्लेनेशन सिंधुदुर्ग, धुळे आणि नांदेड या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा 2 किंवा जास्त राज्यांना लागून आहेत। 191 2011 च्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्ह्यात दर 1000 बालकांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक होते? आन्सर 1 गडचिरोली। एक्सप्लेनेशन 2011 च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्यात दर 1000 बालकांमागे मुलींचे प्रमाण सर्वाधिक होते। 192 भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर कोणते? आन्सर 2 घेबर। एक्सप्लेनेशन घेबर सरोवर, ज्याला जयसमंत सरोवर असेही म्हणतात, हे भारतातील सर्वात मोठे कृत्रिम सरोवर आहे। 193 सन 2011 मध्ये ठाणे जिल्हा हा महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता, कारण? आन्सर 2 अ आणि क। एक्सप्लेनेशन 2011 मध्ये ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या 1 कोटीपेक्षा जास्त होती आणि तिथे औद्योगिक विकास व स्थलांतराचे प्रमाण जास्त होते, ज्यामुळे तो सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा बनला। 194 महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकाचे उंच पर्वत शिखर आहे? आन्सर 3 साल्हेर। एक्सप्लेनेशन महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, तर साल्हेर हे दुसऱ्या क्रमांकाचे उंच शिखर आहे। 195 सातारा जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात गजे, लेझिम ही लोककला प्रसिद्ध आहे? आन्सर 3 पाटण। एक्सप्लेनेशन सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात गजे, लेझिम ही लोककला प्रसिद्ध आहे। 196 सातारा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे कोणते आहे? आन्सर 3 उष्ण व कोरडे। एक्सप्लेनेशन सातारा जिल्ह्याचे हवामान सर्वसाधारणपणे उष्ण आणि कोरडे आहे। 197 सातारा जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? आन्सर 1 एक्सप्लेनेशन सातारा जिल्ह्यामध्ये एकूण 11 तालुके आहेत। 198 ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात कोणते आदिवासी राहतात? आन्सर 4 वारली। एक्सप्लेनेशन ठाणे जिल्ह्याच्या पश्चिम भागात प्रामुख्याने वारली आदिवासी समुदाय राहतो। 199 सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या भागात आहे? आन्सर 1 पश्चिम। एक्सप्लेनेशन सातारा जिल्हा महाराष्ट्राच्या पश्चिम भागात पश्चिम महाराष्ट्र येतो। 200 बिंदुसरा धरण पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 4 बीड। एक्सप्लेनेशन बिंदुसरा धरण बीड जिल्ह्यात आहे। 201 पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी कोण आहे? आन्सर 3 प्रतीक्षा चागडी। एक्सप्लेनेशन प्रतीक्षा चागडी या पहिल्या महिला महाराष्ट्र केसरी आहेत। 202 महाराष्ट्रातील सर्वाधिक क्षेत्र जलसिंचनाखाली आहे? आन्सर 1 विहीर। एक्सप्लेनेशन महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक क्षेत्र विहीर सिंचनाखाली आहे। 203 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा समुद्र सीमेलगत आहे? आन्सर 4 अ, ब, क आणि ड सर्व। एक्सप्लेनेशन ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे सर्व जिल्हे समुद्र सीमेलगत आहेत। 204 कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कोणते राज्य आहे? आन्सर 1 कर्नाटक। एक्सप्लेनेशन कोल्हापूर जिल्ह्याच्या पूर्वेला कर्नाटक राज्य आहे। 205 कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाडीचा प्रसिद्ध आहे? आन्सर 1 राजवाडा। एक्सप्लेनेशन कुरुंदवाडी येथील राजवाडा प्रसिद्ध आहे। 206 कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर येथे कोणत्या प्राण्यासाठी अभयारण्य आहे? आन्सर 3 गवा। एक्सप्लेनेशन दाजीपूर राधानगरी अभयारण्य गव्यांसाठी प्रसिद्ध आहे। 207 कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते? आन्सर 1 पन्हाळा। एक्सप्लेनेशन पन्हाळा हे कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे। 208 चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? आन्सर 3 अमरावती। एक्सप्लेनेशन चिखलदरा हे अमरावती जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे।
209 कालीमठ मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 3 छ संभाजीनगर. एक्सप्लेनेशन. कालीमठ मंदिर छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 210 खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? आन्सर 3 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पूर्व व उत्तर भागात डोंगराळ प्रदेशामुळे पावसाचे प्रमाण जास्त आहे. एक्सप्लेनेशन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या पूर्व आणि उत्तर भागात डोंगराळ प्रदेशामुळे पावसाचे प्रमाण जास्त असते. 211 महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून घोषित करण्यात आलेल्या गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार खालीलपैकी कोण आहेत? आन्सर 3 राजा बढे. एक्सप्लेनेशन. गरजा महाराष्ट्र माझा या गीताचे गीतकार राजा बढे हे आहेत. AI responses may include mistakes. Answer. आन्सर 3 उष्ण व कोरडे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे हवामान उष्ण आणि कोरडे आहे. 213 फुलंब्री तालुक्याच्या सीमेलगत नसलेला तालुका. आन्सर 1 वैजापूर. फुलंब्री तालुक्याच्या सीमेलगत वैजापूर तालुका नाही. 214 योग्य जोडी जोड्या. आन्सर 2 अ आणि ब. ऊस संशोधन केंद्र वैजापूर येथे आहे. जल व भूमी व्यवस्थापन संस्था WALMI छत्रपती संभाजीनगर येथे आहे. 215 महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी. आन्सर 1 इचलकरंजी. महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूतगिरणी 1960 साली इचलकरंजी येथे स्थापन झाली. 216 भूकंप झालेले वर्ष. आन्सर 1993 1967. 1993 साली लातूर येथे तर 1967 साली कोयना येथे भूकंप झाले. 217 मराठवाड्याबाहेरील जिल्ह्यांची जोडी. आन्सर 3 चंद्रपूर गडचिरोली. लातूर धाराशिव नांदेड परभणी आणि जालना बीड हे सर्व मराठवाड्यातील जिल्हे आहेत. चंद्रपूर गडचिरोली ही जोडी मराठवाड्याबाहेरील आहे. 218 उच्चलिंग गुणोत्तरानुसार उतरता क्रम. आन्सर 4 रत्नागिरी सिंधुदुर्ग गोंदिया. चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्यांची सरहद्द तेलंगणा राज्याला लागून आहे तर गोंदिया जिल्ह्याची सरहद्द लागत नाही. 220 देवरुख कोल्हापूर महामार्ग. आन्सर 2 कुंडी. देवरुख कोल्हापूर महामार्ग कुंडी घाटातून जातो. 221 मांजरा पठार. आन्सर 1 मराठवाडा. वैराट हे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे. 224 भक्त बुलंद शहाने स्थापन केलेले शहर. आन्सर 2 नागपूर. नागपूर शहर भक्त बुलंद शहाने स्थापन केले. 225 पश्चिम घाटातील महत्वाची खिंड. आन्सर 3 बोरघाट. बोरघाट ही पश्चिम घाटातील महत्वाची खिंड आहे जी कोकण व देश यांना जोडते. 226 सह्याद्रीमधील शिखरे गिरिस्थाने उंचीनुसार उतरता क्रम. आन्सर 3 कळसुबाई महाबळेश्वर तारामती भीमाशंकर. सह्याद्रीतील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम कळसुबाई सर्वोच्च महाबळेश्वर तारामती भीमाशंकर. 227 माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा. आन्सर 3 नेरळ. माथेरान हा प्रसिद्ध घाटमाथा नेरळ जवळ आहे. 228 जोगेश्वरी लेणी. आन्सर 1 मुंबई उपनगर. जोगेश्वरी लेणी मुंबई उपनगर जिल्ह्यात स्थित आहेत. 229 महाराष्ट्रातील पश्चिम घाट ओलांडण्यासाठी घाट दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम. आन्सर 1 फोंडा घाट आंबा घाट बोरघाट थळघाट. पश्चिम घाटातील घाटांचा दक्षिणेकडून उत्तरेकडे क्रम फोंडा घाट आंबा घाट बोरघाट थळघाट. 230 महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत. आन्सर 1 सह्याद्री. सह्याद्री हा महाराष्ट्रातील प्रमुख जलविभाजक पर्वत आहे. 231 महाराष्ट्र पठाराची निर्मिती. आन्सर 4 अंशमूलक उद्रेक. महाराष्ट्र पठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या अंशमूलक उद्रेकाने झाली. 232 मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना. आन्सर 2 1 नोव्हेंबर 1956. मुंबई राज्य या द्वैभाषिक राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली. 233 महाराष्ट्रातील पहिला नवप्रवर्तन जिल्हा. आन्सर 1 रत्नागिरी.
प्रदूषणविरहित उद्योगांना चालना देण्यासाठी 2020 मध्ये राज्य शासनाने रत्नागिरीला पहिला नवप्रवर्तन जिल्हा म्हणून जाहीर केले. 234 महाराष्ट्रातील एकाच नावाचे तालुके व जिल्हे यांच्या जोड्या. आन्सर 3. 2 IV 3. अ. खेड 2. रत्नागिरी पुणे. ब. कर्जत I. रायगड अहमदनगर. क. कळंब IV धाराशिव यवतमाळ आणि ड. नांदगाव 3. नाशिक अमरावती. 235 पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये. आन्सर 2. वाई. वाई हे ठिकाण पर्जन्यछायेच्या प्रदेशामध्ये आहे. 236 उन्हाळी पर्जन्याची सर्वाधिक नोंद होणारा जिल्हा. आन्सर 1. कोल्हापूर. कोल्हापूर जिल्ह्यात उन्हाळी मार्च ते मे पर्जन्याची सर्वाधिक नोंद होते. 237 नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखापासून पाऊस मिळणारा प्रदेश. आन्सर 4. विदर्भ. विदर्भ प्रदेशात नैऋत्य मान्सून वाऱ्यांच्या दोन्ही शाखांपासून पाऊस मिळतो. 238 महाराष्ट्र नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून पडणाऱ्या पावसाचे प्रमाण. आन्सर 4.85%. महाराष्ट्रामध्ये नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून सुमारे 85% पाऊस पडतो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. Arrange the following places in descending order of rainfall. Answer 3. B. K. A. Answer 3. B. K. A. D. सर्वाधिक पर्जन्य आंबोली येथे ब होते. त्यानंतर महाबळेश्वर क. माथेरान अ. आणि सर्वात कमी पाचगणी ड. येथे होते. 240 हवामानाच्या कोणत्या घटकामुळे हवेचा दाब बदलतो. आन्सर 4. सर्वात महत्त्वाचा घटक वर नमूद नाही. हवेचा दाब प्रामुख्याने तापमानामुळे बदलतो जो दिलेल्या पर्यायांमध्ये नमूद केलेला नाही. 241 खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी म्हणतात. आन्सर 3. पंचगंगा. पंचगंगा नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायी मानली जाते. 242 महाराष्ट्राच्या किनारवर्ती प्रदेशात जून ते ऑक्टोबर दरम्यान आर्द्रता असते. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर पावसाळ्यात जून ते ऑक्टोबर आर्द्रता खूप जास्त असते. 243 खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते. आन्सर 2. चिखलदरा. चिखलदरा हे विदर्भातील थंड हवेचे ठिकाण असून ते सातपुडा पर्वत रांगेत आहे. 244 ही वर्धा नदीची उपनदी आहे. आन्सर 1. पैनगंगा. पैनगंगा ही वर्धा नदीची प्रमुख उपनदी आहे. 245 खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही. आन्सर 3. कोयना. कोयना नदी पश्चिम वाहिनी नसून ती पूर्व वाहिनी आहे आणि कृष्णा नदीला मिळते. 246 खालील कोणती जलसिंचन योजना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आहे. आन्सर 2. जायकवाडी. जायकवाडी धरण आणि जलसिंचन योजना छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद जिल्ह्यात आहे. 247 कोयना धरणातील जलाशय या नावाने ओळखला जातो. आन्सर 1. शिवाजी सागर. कोयना धरणाच्या जलाशयाला शिवाजी सागर असे म्हटले जाते. 248 या ठिकाणी कोयना नदी कृष्णा नदीस येऊन मिळते. आन्सर 3. कराड. सातारा जिल्ह्यातील कराडजवळ प्रीतिसंगम येथे कोयना नदी कृष्णा नदीला मिळते. 249 लवासा प्रकल्प जिल्ह्यात उभारला जात आहे. आन्सर 3. पुणे. लवासा प्रकल्प पुणे जिल्ह्यात मुळशी तालुक्यात आहे. 250 पंचगंगा आणि कृष्णा या नद्यांच्या संगमावर वसलेले आहे.
आन्सर 4 नृसिंहवाडी. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात नृसिंहवाडी येथे पंचगंगा आणि कृष्णा नद्यांचा संगम होतो. 251 महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? आन्सर 3 भीमा. भीमा नदी पश्चिम वाहिनी नसून ती पूर्व वाहिनी आहे आणि कृष्णा नदीला मिळते. 252 आन्सर 2 यशवंत सागर. उजनी धरण हे भीमा नदीवर सोलापूर जिल्ह्यात आहे आणि त्याच्या जलाशयाला यशवंत सागर असे नाव आहे. नाथसागर हा जायकवाडी धरणाचा जलाशय आहे. 254 जोड्या लावा. आन्सर 4 3 IV 2. 1 आंध्रलेख 3 पुणे. 2 भांडारदरा अहमदनगर. 3 तांसा IV ठाणे. आणि 4 नळगंगा 2 बुलढाणा. 255 महाराष्ट्र राज्यातील पूर्ववाहिनी नद्यांनी व्यापलेले क्षेत्र. आन्सर 2 69%. महाराष्ट्रातील बहुतांश नद्या पूर्ववाहिनी आहेत, त्यामुळे त्यांनी राज्याचा सुमारे 69% भौगोलिक भाग व्यापलेला आहे. 256 पुणे आणि सोलापूर व पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची नैसर्गिक सीमा. आन्सर 2 भीमा. भीमा नदी ही पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांची तसेच पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांची काही प्रमाणात नैसर्गिक सीमा बनवते. 257 धबधबे आणि ठिकाणे. आन्सर 4 3 IV 3. नोट: The options provided in the image for this question are inconsistent, so the logical correct matching is provided. अ. मार्लेश्वर 2 रत्नागिरी. ब. ठोसेघर I. सातारा. क. सौताडा IV बीड. आणि ड. रंधा 3 अहमदनगर. 258 गटात न बसणारी नदी. आन्सर 3 गिरणा. दूधगंगा, पंचगंगा आणि वेदगंगा या कृष्णा नदीच्या उपनद्या आहेत आणि पश्चिम महाराष्ट्रातील नद्या आहेत. गिरणा ही तापी नदीची उपनदी आहे. 259 धोम धरणाचा सुंदर देखावा दिसणारी दरी. आन्सर 1 बरोबर आहे. धोम धरण हे कृष्णा नदीवर आहे, त्यामुळे त्याचा सुंदर देखावा कृष्णा व्हॅलीतून कृष्णा व्हॅली दिसतो. 260 विद्युत प्रकल्प आणि त्यांचे जिल्हे. आन्सर 3 IV 2 I 3. अ. पवना IV पुणे. ब. तिलारी 2 सिंधुदुर्ग. क. भातसा I ठाणे. आणि ड. येलदरी 3 परभणी. 261 महाराष्ट्रातील नद्या पाणलोट क्षेत्राच्या क्षेत्रफळानुसार उतरता क्रम. The question is incomplete in the image. Assuming the options are on the next page, the general order of major river basins in Maharashtra by area in descending order is Godavari, Bhima, Krishna, Tapi, Narmada. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. एक्सप्लेनेशन. चांदोली राष्ट्रीय उद्यान प्रामुख्याने सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये पसरलेले आहे. त्यामुळे दिलेल्या पर्यायांपैकी रायगड जिल्ह्याचा समावेश होत नाही. 263 मेळघाटचा व्याघ्र प्रकल्प. आन्सर 3 अमरावती. एक्सप्लेनेशन. मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती जिल्ह्यात वसलेला आहे. 264 द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आणि दाट लोकवस्ती. आन्सर 4 पिंपरी चिंचवड. एक्सप्लेनेशन. द्वितीय श्रेणीचे व्यवसाय, उद्योगधंदे जेथे एकवटलेले आहेत, तेथील परिसरात दाट लोकवस्ती आढळते. पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर याचे उत्तम उदाहरण आहे. 265 पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश. पर्जन्य प्रदेश आणि पर्जन्यछायेचा प्रदेश ही प्रतिरोध पर्जन्याची वैशिष्ट्ये आहेत, जी सहसा डोंगराळ भागात आढळतात. 266 आगपेट्यांच्या काड्या बनविण्यास वापरले जाणारे लाकूड. आन्सर 3 पॉप्लर. एक्सप्लेनेशन. पॉप्लर झाडाचे लाकूड नरम आणि हलके असल्याने आगपेट्यांच्या काड्या बनविण्यासाठी वापरले जाते. 267 महाराष्ट्रातील जंगल क्षेत्राचे वर्गीकरण. आन्सर 3 84 11 5. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रातील एकूण जंगल क्षेत्रापैकी सुमारे 84% क्षेत्र राखीव, 11% क्षेत्र संरक्षित व 5% क्षेत्र अवर्गीकृत जंगलाखाली आहे. 268 जोड्या जुळवा.
आन्सर 2 अ 3 ब 1 क 4 ड वजा 2. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 अ सिंधुदुर्ग 3 मॅंगनीज. 2 ब मुंबई 1 पेट्रोलियम खनिज तेल. 3 क गडचिरोली 4 चुनखडी आणि 4 ड ठाणे 2 औषधी खनिजयुक्त पाणी. 269 जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरविणारी अरेवा कंपनी. आन्सर 2 फ्रान्स. एक्सप्लेनेशन. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी युरेनियम पुरवणारी अरेवा ही कंपनी फ्रान्स देशातील आहे. 270 लोह खनिज निर्यातीविमुख बंदर. आन्सर 3 नवीन मंगलोर. एक्सप्लेनेशन. नवीन मंगलोर हे बंदर प्रामुख्याने लोह खनिज निर्यातीसाठी ओळखले जाते. 271 महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्र जे नाही. आन्सर 3 अंबरनाथ. एक्सप्लेनेशन. उरण नैसर्गिक वायू खापरखेडा औष्णिक आणि परळी औष्णिक ही महाराष्ट्रातील ऊर्जा निर्मिती केंद्रे आहेत. अंबरनाथ हे औद्योगिक शहर असून ते ऊर्जा निर्मिती केंद्र नाही. 272 दरडोई घरगुती विजेचा वापर 2008 ते 09. आन्सर 3 नंदुरबार. एक्सप्लेनेशन. 2008 ते 09 च्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात दरडोई घरगुती विजेचा वापर सर्वात कमी नंदुरबार जिल्ह्यात होता. 273 रेडी बंदरातून जपानला निर्यात होणारा धातू. आन्सर 1 लोह खनिज. एक्सप्लेनेशन. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेडी बंदरातून जपानला प्रामुख्याने लोह खनिजाची निर्यात होते. 274 आर्कियन खडकांत आढळणारे खनिज. आन्सर 3 लोह खनिज. एक्सप्लेनेशन. लोह खनिज हे प्रामुख्याने आर्कियन खडकांत आढळते. 275 कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे नदी खोरे. आन्सर 1 वर्धा. एक्सप्लेनेशन. वर्धा नदीचे खोरे हे महाराष्ट्रातील कोळसा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जाते. 276 मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे. आन्सर 1 नागपूर व गोंदिया. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रातील नागपूर व गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मॅंगनीज खनिजाचे विस्तृत साठे आढळतात. 277 जून 2010 पर्यंत पूर्ण झालेले जलविद्युत प्रकल्प. आन्सर 3 48. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्रामध्ये जून 2010 पर्यंत 48 जलविद्युत प्रकल्प पूर्ण करण्यात आले होते. 278 खनिज संपत्ती विपुल जिल्हा. आन्सर 2 चंद्रपूर. एक्सप्लेनेशन. चंद्रपूर जिल्ह्यात खनिज संपत्ती विपुल प्रमाणात आढळते. उदा कोळसा लोह खनिज चुनखडी. 279 बंद करण्यात आलेले औष्णिक केंद्र. आन्सर 3 चोला. एक्सप्लेनेशन. चोला येथील औष्णिक ऊर्जा केंद्र नंतरच्या काळात बंद करण्यात आले आहे. 280 आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखला जाणारा जलविद्युत प्रकल्प. आन्सर 1 कोयना. एक्सप्लेनेशन. कोयना जलविद्युत प्रकल्प हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प असून त्याला आधुनिक महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखले जाते. 281 उत्तरेकडून दक्षिणेकडे जलविद्युत केंद्रांचा क्रम. आन्सर 4 भाटघर कणेर कोयना राधानगरी. एक्सप्लेनेशन. उत्तरेकडून दक्षिणेकडे गेल्यास जलविद्युत केंद्रांचा योग्य क्रम भाटघर कणेर कोयना राधानगरी असा आहे. 282 जोड्या जुळवा. आन्सर 2 IVE 2 I. एक्सप्लेनेशन. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 असलेका IV मौनी. 2 ब क्रोमाइट 3 कुडाळ. 3 क अभ्राक 2 कासार्डे. 4 आन्सर 4 रेगूर. एक्सप्लेनेशन. खादर भांगर आणि भाबर या संज्ञा गाळाच्या जमिनींशी संबंधित आहेत तर रेगूर ही संज्ञा काळ्या मृदेसाठी वापरली जाते. 284 वाळू मिश्रित लोम प्रकारची मृवा कोणत्या पिकासाठी उपयुक्त असते. आन्सर 1 ज्वारी. 285 खालीलपैकी कोणत्या नदीच्या खोचात काळी मृदा रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे. आन्सर 2 गोदावरी. एक्सप्लेनेशन. गोदावरी नदीच्या खोऱ्यात काळी मृदा रेगूर जमिनीची खोली सर्वात जास्त आहे. 286 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे. आन्सर 1 जांभी.
एक्सप्लेनेशन महाराष्ट्रातील जांभी मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे. 287 महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात मृदा आढळते. आन्सर 2 रेगूर. एक्सप्लेनेशन महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी 3/4 भागात रेगूर काळ्या मृदा आढळते. 288 काळी मृदा सुपीक असते कारणे. आन्सर 4 अ, ब व क ही. एक्सप्लेनेशन काळी मृदा सुपीक असते कारण तिच्या तोलावा टिकवून धरण्याची क्षमता जास्त असते, चुन्याचे प्रमाण अधिक असते आणि चिकण मातीचे प्रमाण जास्त असते. 289 सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आहे. आन्सर 2 13. एक्सप्लेनेशन सोलापूर विजापूर हुबळी हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 13 आहे. 290 कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल या ठिकाणी बांधण्यात आला आहे. आन्सर 3 पानवळ. एक्सप्लेनेशन कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल पानवळ या ठिकाणी बांधण्यात आला आहे. 291 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता? आन्सर 4 माथेरान. एक्सप्लेनेशन माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी टॉय ट्रेनने पोहोचू शकता. 292 खालीलपैकी कोणते रेल्वे स्टेशन सुरत भुसावळ मार्गावरील सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे? आन्सर 1 नंदुरबार. एक्सप्लेनेशन सुरत भुसावळ मार्गावरील नंदुरबार हे सर्वात महत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. 293 महाराष्ट्रात खालीलपैकी कोणता नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे? आन्सर 2 मूर्तिजापूर अचलपूर. एक्सप्लेनेशन महाराष्ट्रात मूर्तिजापूर अचलपूर हा नॅरोगेज लोहमार्ग चालू आहे. 294 खालीलपैकी कोणत्या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? आन्सर 2 माथेरान. एक्सप्लेनेशन माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते. 295 कोकण रेल्वेमार्गाची लांबी किमी आहे? आन्सर 1743. एक्सप्लेनेशन कोकण रेल्वेमार्गाची लांबी 743 किलोमीटर आहे. 296 महाराष्ट्रातील नागपूर जवळील पंचतारांकित औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोठे आहे? आन्सर 3 बुटीबोरी. एक्सप्लेनेशन महाराष्ट्रातील नागपूर जवळील बुटीबोरी येथे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आहे. 297 महाराष्ट्रातील हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. आन्सर 1 नागपूर चंद्रपूर. एक्सप्लेनेशन महाराष्ट्रातील नागपूर चंद्रपूर हा पट्टा खनिजांवर आधारित उद्योगांकरिता प्रसिद्ध आहे. 298 सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत खालीलपैकी कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे? आन्सर 4 होजियरी. एक्सप्लेनेशन सोलापूर जिल्ह्यातील चिंचोली औद्योगिक वसाहत होजियरी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. 299 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर कोणत्या नदीवर आहे? आन्सर 1 सुवर्णरेखा. एक्सप्लेनेशन टाटा आयर्न अँड स्टील कंपनी जमशेदपूर सुवर्णरेखा नदीवर आहे. 300 महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या काळात झाली? आन्सर 3 यशवंतराव चव्हाण. एक्सप्लेनेशन महाराष्ट्र औद्योगिक महामंडळाची सुरुवात यशवंतराव चव्हाण यांच्या काळात झाली. 301 खालील विधानातून बरोबर उत्तर निवडा. आन्सर 2 महाराष्ट्रात कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आहेत. एक्सप्लेनेशन महाराष्ट्रात कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यात बॉक्साईटचे साठे आढळतात. 302 खालील जोड्या लावा. आन्सर 3 अ 3 ब आय व्ही क 2 ड आय. एक्सप्लेनेशन नाशिक 934 चंद्रपूर 961 रत्नागिरी 1036 आणि सिंधुदुर्ग 1122. 303 खालीलपैकी कोणता उद्योगस्थळ वायशेत येथे आहे? आन्सर 4 खत. एक्सप्लेनेशन थळ वायशेत येथे खत उद्योग आहे. 304 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जनगणना 2011 नुसार सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते? आन्सर 4 जळगाव. एक्सप्लेनेशन 2011च्या जनगणनेनुसार जळगाव जिल्ह्यात सर्वात कमी बाल लिंग गुणोत्तर होते. 305 खालील जोड्या जुळवा. आन्सर 1 अ 3 ब 2. एक्सप्लेनेशन पुणे मुंबई उद्योगधंदे मनमाड नागपूर व्यापार. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 2 उष्णकटिबंधी सदाहरित आर्द्र अरण्य. आंबोली आणि इगतपुरी ही ठिकाणे पश्चिम घाटात असून येथे पर्जन्यमान जास्त असते, त्यामुळे उष्णकटिबंधी सदाहरित आर्द्र अरण्ये आढळतात. 307 तापी खोऱ्यातील हवामान कोणत्या प्रकारचे आहे?
आन्सर 3 किनारपट्टीचे आणि पठारी अंतर्भागातील हवामानाचे संमिश्रण. तापी खोरे हे किनारपट्टी आणि दख्खनच्या पठाराच्या दरम्यान वसलेले असल्याने तेथील हवामान दोन्हीचे संमिश्रण आहे. 308 खालील धरण प्रकल्पांचा क्रम त्यांच्या असलेल्या द ल घ मी क्षमतेप्रमाणे चढत्या क्रमाने लावा. आन्सर 4 इ ब अ ड क. धरणांच्या क्षमतेनुसार योग्य चढता क्रम द ल घ मी मध्ये खालीलप्रमाणे आहे. इ भंडारदरा, ब भाटघर, अ वारणा, ड पेंच तोतलाडो आणि क जायकवाडी. 309 स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने कोणत्या मुद्द्यांवरून केली जात आहे? आन्सर 3 आर्थिक व विकास. स्वतंत्र विदर्भाची मागणी प्रामुख्याने मागासलेपणा आणि विकासातील प्रादेशिक असमतोलाच्या आर्थिक मुद्द्यांवर केली जाते. 310 सिंदखेड राजा हे खालीलपैकी कोणाचे जन्मगाव आहे? आन्सर 2 जिजामाता. सिंदखेड राजा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजामाता यांचे जन्मस्थान आहे. 311 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात चुनखडीची सरोवरी संचयने आहेत? आन्सर 3 नागपूर. नागपूर जिल्ह्यात चुनखडीची सरोवरी संचयने आढळतात. 312 म्हाडा महामंडळ कशासाठी काम करते? आन्सर 1 गृहनिर्माण. म्हाडा महामंडळ प्रामुख्याने गृहनिर्माण आणि शहरी विकास क्षेत्राशी संबंधित कार्य करते. 313 कोकणातील मासेमारी बंदराची रचना उत्तरेकडून दक्षिणेकडे करा. आन्सर 3 रोहा, खेड, चिपळूण, राजापूर रोड. कोकणातील मासेमारी बंदरांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे योग्य क्रम रोहा, खेड, चिपळूण आणि राजापूर रोड असा आहे. 314 जैव तंत्रज्ञान विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आन्सर 2 नागपूर. जैव तंत्रज्ञान विद्यापीठ नागपूर येथे आहे. 315 महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी मिय कोणत्या शहरात आहे? आन्सर 3 पुणे. महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी मिय पुणे शहरात स्थित आहे. 316 महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव कोणते? आन्सर 2 दसई जी ठाणे. ठाणे जिल्ह्यातील दसई हे महाराष्ट्रातील पहिले कॅशलेस गाव म्हणून ओळखले जाते. 317 कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आन्सर 4 पुणे. कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग CME ही संस्था पुणे येथे आहे. 318 गडचिरोली जिल्ह्यातील नाटक इत्यादी मनोरंजनाचे कार्यक्रम या नावाने प्रसिद्ध आहे. आन्सर 1 झाडीपट्टी. गडचिरोली जिल्ह्यातील मनोरंजनाचे कार्यक्रम झाडीपट्टी या नावाने प्रसिद्ध आहेत. 319 आदिवासी जीवनामध्ये आंबील हे आहे. आन्सर 2 पेय. आदिवासी जीवनात आंबील हे एक पारंपरिक पेय आहे. 320 उत्तर महाराष्ट्र विद्यापीठची स्थापना व स्थान कोणते? आन्सर 1990 जळगाव. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची स्थापना 1990 मध्ये जळगाव येथे झाली. 321 अनेर धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 3 धुळे. अनेर धरण धुळे जिल्ह्यात आहे. 322 महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून फुलपाखराला मान्यता दिली आहे. आन्सर 2 ब्लू मॉर्मॉन. महाराष्ट्र सरकारने ब्लू मॉर्मॉन फुलपाखराला राज्य फुलपाखरू म्हणून मान्यता दिली आहे. 323 तारापूर पॉवर प्लांटमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? आन्सर 4 अणुऊर्जा. तारापूर पॉवर प्लांटमध्ये अणुऊर्जेचा वापर करून वीज तयार केली जाते. यशवंतराव चव्हाण हे संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. 325 असोलामेंढा हा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 4 चंद्रपूर. असोलामेंढा जलाशय चंद्रपूर जिल्ह्यात आहे. 326 महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम कोणते? आन्सर 2 डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम नवी मुंबई. डॉक्टर डी वाय पाटील स्टेडियम हे नवी मुंबई येथे असून ते महाराष्ट्रातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. 327 पूर्वी कोंढाणा या नावाने ओळखला जाणारा किल्ला कोणता? आन्सर 3 सिंहगड. सिंहगड किल्ल्याचे जुने नाव कोंढाणा होते. 328 महाराष्ट्राच्या सीमारेषा एकूण 6 राज्यांशी संलग्न आहेत. खालीलपैकी कोणत्या राज्याचा त्यात समावेश होणार नाही? आन्सर 1 तामिळनाडू. महाराष्ट्राच्या सीमारेषा गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक आणि गोवा या 6 राज्यांना लागून आहेत. तामिळनाडूचा त्यात समावेश होत नाही. 329 संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना कोणत्या ठिकाणच्या संमेलनामध्ये करण्यात आली होती? आन्सर 3
बेळगाव. संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना बेळगाव येथील संमेलनात करण्यात आली होती. 330 व या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो. आन्सर ब. मुळा व प्रवरा. मुळा आणि प्रवरा या नद्यांचा संयुक्त प्रवाह नेवासा येथे गोदावरी नदीस मिळतो. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. आन्सर 3 मराठा. प्र. के. अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची माहिती जनतेला देण्यासाठी मराठा हे दैनिक सुरू केले होते. 332 महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर कोणते भूमी नियोजन वापर जास्त आहे? ॲस पूर्व 17. आन्सर 1 वनक्षेत्र. महाराष्ट्रामध्ये निव्वळ पीक क्षेत्रानंतर वनक्षेत्र हे भूमी उपयोजन वापर सर्वात जास्त आहे. 333 जोड्या जुळवा. डॅप. साय पूर्व 17. आन्सर 3 व फक्त बरोबर. या प्रश्नामध्ये वैनगंगा ही नदी प्रवरा नदीची उपनदी नाही. इंद्रायणी आणि नीरा या दोन्ही नद्या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. 334 अरबी समुद्रात बॉम्बे हाय हा खनिज तेल व नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला? XM पूर्व 17. आन्सर 4-3 फेब्रुवारी 1974. अरबी समुद्रात बॉम्बे हाय खनिज तेल आणि नैसर्गिक वायू उत्खनन प्रकल्प 3 फेब्रुवारी 1974 रोजी सुरू करण्यात आला. 335 खालीलपैकी कोणती वर्धा नदीची उपनदी आहे? EXC इन्स्पी पूर्व 17. आन्सर 1 निरगुडा. निरगुडा ही वर्धा नदीची एक महत्त्वाची उपनदी आहे. 336 विदर्भाच्या भागात आणि कोकणच्या भागात मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आहे. AMVI पूर्व 17. आन्सर 1 पूर्व आणि दक्षिण. विदर्भाच्या पूर्व भागात उदा, चंद्रपूर, गडचिरोली आणि कोकणच्या दक्षिण भागात उदा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी मोठ्या प्रमाणावर खनिज साठे आढळतात. 337 महाराष्ट्रातील संसाधने व त्यांचे साठे असलेले जिल्हे यांच्या जोड्या लावा. 338 खालील विधाने पहा. साय मुख्य 17. आन्सर 4 वरील सर्व विधाने बरोबर आहे. 1 सातपुडा पर्वत गोंड जमातीचे प्रमुख निवासस्थान आहे. 2 गोंडी ही गोंड जमातीची भाषा आहे. आणि 3 गोंड जमातीत सेवाविवाह केला जातो. ही सर्व विधाने बरोबर आहेत. 339 जनगणना 2011 प्रमाणे कोणत्या जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी कमी आहे? EXC इन्स्पी मुख्य 17. आन्सर 3 गडचिरोली. जनगणना 2011 नुसार गडचिरोली जिल्ह्याची नागरीकरणाची पातळी महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात कमी आहे. 340 जोड्या जुळवून योग्य पर्याय निवडा. मुख्य 173. आन्सर 4 3 IV 2 1. दुधगंगा काळंबावाडी, वेळवंडी, भाटघर, कृष्णा दोम आणि भोगावती राधानगरी. 341 कोकण रेल्वे मार्गावरील खारेपाटण हे स्थानक कोणत्या जिल्ह्यात आहे? राज्यसेवा मुख्य 6 $1.2017. आन्सर 2 सिंधुदुर्ग. खारेपाटण हे स्थानक कोकण रेल्वे मार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे. 342 महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणून ओळखली जाते? राज्यसेवा मुख्य 6 $1.2017. आन्सर 3 कोकण किनारा. महाराष्ट्राची किनारपट्टी कोकण किनारा म्हणून ओळखली जाते. 343 जोड्या लावा. राज्यसेवा मुख्य 6 $1.2017. आन्सर 3 2 IVI 3. आंबोली कोल्हापूर, माथेरान रायगड, खंडाळा पुणे आणि गगनबावडा सिंधुदुर्ग. 344 जोड्या लावा. राज्यसेवा मुख्य 6 $117 सहस्त्रांश. आन्सर 4 2 IVI 3. बांदलसागर भंडारा, रामसागर नागपूर, लोणार बुलढाणा आणि शिवसागर सातारा. 345 धरमतरची खाडी खालीलपैकी कोणत्या नदीच्या मुखात आहे? राज्यसेवा मुख्य 6 $1.17. आन्सर 2 अंबा. धरमतरची खाडी अंबा नदीच्या मुखात आहे. 346 खालीलपैकी पवन ऊर्जा केंद्राची कोणती जोडी बरोबर आहे? राज्यसेवा मुख्य 6 $117 सहस्त्रांश. आन्सर 3 जामखंडे चाळकेवाडी. जामखंडे आणि चाळकेवाडी ही पवन ऊर्जा केंद्राची बरोबर जोडी आहे.
347 जोड्या लावा. राज्यसेवा मुख्य 6 अपूर्णांक 1.17. आन्सर 4 3 IIV 2. खंबाटकी पुणे सातारा, अंबा कोल्हापूर रत्नागिरी, अंबोली सावंतवाडी बेळगाव आणि कुंभारली कराड चिपळूण. 348 मुंबईत खालीलपैकी कोणत्या गोदीत युद्धनौका बांधल्या जातात? राज्यसेवा मुख्य 6 अपूर्णांक 117 सहस्त्रांश. आन्सर 1 सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजे केवळ 8 तालुके आहेत. 350 आदिवासी संस्कृतीचा वारसा वर्षविणारे गोंडवाना म्युझियम पुढील कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र शासन द्वारा सुरू केले जाणार आहे? आन्सर 3 नागपूर. आदिवासी संस्कृतीचा वारसा दर्शवणारे गोंडवाना म्युझियम नागपूर येथे सुरू केले जाणार आहे. 351 विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? आन्सर 3 इगतपुरी. विपश्यना रिसर्च इन्स्टिट्यूट नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे आहे. 352 महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शास्त्रीय नाव काय आहे? आन्सर 1 राटुफा इंडिका. महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचे शेकरूप शास्त्रीय नाव राटुफा इंडिका आहे. 353 भीमा कोरेगाव हे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ते? आन्सर 2 पुणे. भीमा कोरेगाव हे ठिकाण पुणे जिल्ह्यात आहे. 354 राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? आन्सर 3 बुलढाणा. राजमाता जिजाऊसाहेब यांचे जन्मस्थान असलेले सिंदखेड राजा हे ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात आहे. 355 लोणावळा खंडाळा ही थंड हवामानाची ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? आन्सर 1 पुणे. लोणावळा आणि खंडाळा ही थंड हवेची ठिकाणे पुणे जिल्ह्यात आहेत. 356 समृद्धी महामार्गाचा मार्ग काय आहे? आन्सर 1 नागपूर ते मुंबई. समृद्धी महामार्गाचा मार्ग नागपूर ते मुंबई असा आहे. 357 महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? आन्सर 4 अलिबाग. महाराष्ट्रामध्ये चुंबकीय वेधशाळा अलिबाग शहरात आहे. 358 चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव काय ते? आन्सर 2 वसंतसागर. चांदोली धरणाच्या जलाशयाचे नाव वसंतसागर आहे. 359 खालीलपैकी कोणते ठिकाणी जहाज तोडण्याचे कार्य सर्वात जास्त केले जाते? आन्सर 2 अलंग. जहाज तोडण्याचे कार्य शिप ब्रेकिंग सर्वात जास्त अलंग गुजरात येथे केले जाते. 360 काळा घोडा उत्सव कोणत्या शहरात साजरा करण्यात येतो? आन्सर 4 मुंबई. काळा घोडा उत्सव मुंबई शहरात साजरा करण्यात येतो. 361 जोड्या लावा. आन्सर 1 3 3 IV. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. 1 पवनी तालुका 3 माझी मेट्रो हे चुकीचे आहे. पवनी तालुका भंडारा जिल्ह्यात आहे आणि तेथील प्रकल्प वेगळे आहेत. 2 चिचपल्ली 3 गोसीखुर्द हे देखील चुकीचे आहे. चिचपल्ली हे ठिकाण चंद्रपूर जिल्ह्यात आहे. आणि 3 नवेगाव 3 नागझिरा व्याघ्र प्रकल्प नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात आहे. 362 जोड्या लावा. आन्सर 4 2 IV 3. योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. नांदेड भोकर जालना 2 भोकरदन बुलढाणा IV संग्रामपूर आणि यवतमाळ 3 उमरखेड. 363 गोमीत पारधी भिल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात? आन्सर 3 धुळे. गोमीत पारधी भिल या अनुसूचित जमाती प्रामुख्याने धुळे जिल्ह्यात आढळतात. 364 महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? आन्सर 3307 70 लाख हेक्टर. महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र सुमारे 307.70 लाख हेक्टर आहे. 365 महाराष्ट्रात डोलोमाइटचे साठे जिल्ह्यात आहे. आन्सर 4 यवतमाळ व रत्नागिरी. महाराष्ट्रामध्ये डोलोमाइटचे साठे प्रामुख्याने यवतमाळ आणि रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात. 366 महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला खालील क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. आन्सर 3 फक्त महाराष्ट्र राज्यातील कोकण विभागाला मत्स्यपालन फलोत्पादन आणि पर्यटन या क्षेत्रात शाश्वत तुलनात्मक लाभ आहे. 367 महाराष्ट्र शासन 2013 केळकर समिती अहवाल प्रकाशित माहितीनुसार राज्यातील खालील समाज गटांची प्राचीन आदिवासी म्हणून गणना केली आहे. आन्सर 1 ब आणि क.
केळकर समिती अहवालानुसार कातकरी, माडिया गौड आणि कोलाम या समाज गटांची प्राचीन आदिवासी म्हणून गणना केली आहे. 368 फेब्रुवारी 2018 मध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजी फिनटेक धोरण जाहीर करणारे देशातील पहिले राज्य कोणते? आन्सर 1. महाराष्ट्र. फेब्रुवारी 2018 मध्ये फायनान्शियल टेक्नॉलॉजी फिनटेक धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. AI responses may include miss. उत्तर 1. विधान आणि ब दोन्ही सत्य आहेत. स्पष्टीकरण. अ. हे विधान पुस्तक मालिकेतील सामान्य ज्ञानाबद्दल आहे. विधान ब मध्ये योग्यरित्या म्हटले आहे की महाराष्ट्राचे पठार लावा जमा झाल्यामुळे तयार झाले. उत्तर 2. वैनगंगा आणि वर्धा खोरे. स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील वैनगंगा आणि वर्धा नदीचे खोरे त्यांच्या महत्त्वपूर्ण कोळशाच्या साठ्यासाठी ओळखले जातात. 371 वैद्यकीय सुविधांसाठी आणि आता वैद्यकीय उपकरणे स्टील फर्निचर उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर. उत्तर 1. मिरज. स्पष्टीकरण. मिरज हे ऐतिहासिकदृष्ट्या त्याच्या वैद्यकीय सुविधांसाठी ओळखले जाते आणि तेव्हापासून वैद्यकीय उपकरणे आणि स्टील फर्निचरसाठी उद्योग विकसित केले आहेत. 372 मालवण, वेंगुर्ला आणि गोव्यासाठी घाट. उत्तर 1. फक्त अ. स्पष्टीकरण. फोंडा आणि आंबोली घाट हे मालवण, वेंगुर्ला आणि गोव्याला जोडणारे मुख्य मार्ग आहेत. 373 उत्तरेकडून दक्षिणेकडे पर्वतरांगांचा योग्य क्रम. उत्तर 2. सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्रगड, शंभू महादेव. स्पष्टीकरण. महाराष्ट्रातील उत्तरेकडून दक्षिणेकडे असलेल्या पर्वतरांगांचा योग्य क्रम सातपुडा, सातमाळ, हरिश्चंद्रगड आणि शंभू महादेव आहे. 374 1993 च्या लातूर भूकंपाची तीव्रता. उत्तर 1.6 रिश्टर स्केल. स्पष्टीकरण. 30 सप्टेंबर 1993 रोजी लातूरमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 होती. 375 महाराष्ट्र केसरी कशाशी संबंधित आहे? उत्तर 2. कुस्ती. स्पष्टीकरण. महाराष्ट्र केसरी ही महाराष्ट्रातील एक प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धा आहे. 376 गोंधळ घालणे, गोंधळ करणे हा महाराष्ट्रात काय प्रकार आहे? उत्तर 2. प्रदर्शित कलेचा प्रकार. स्पष्टीकरण. गोंधळ घालणे म्हणजे गोंधळ हा पारंपरिक लोककला प्रकार ज्यामध्ये कामगिरीचा समावेश आहे. 377 कोणत्या ठिकाणाला अल्फोन्सो आंब्याचे घर म्हणतात? उत्तर 1. रत्नागिरी. स्पष्टीकरण. रत्नागिरी हे अल्फोन्सो आंब्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि अल्फोन्सो आंब्याचे घर म्हणून ओळखले जाते. 378 कर्नाटकातील पश्चिम घाट सह्याद्रीला स्थानिक पातळीवर काय म्हणतात? उत्तर 2. निलगिरी. स्पष्टीकरण. कर्नाटकात पश्चिम घाटातील काही भाग स्थानिक पातळीवर निलगिरी टेकड्या, निलगिरी डोंगर म्हणून ओळखले जातात. 379 महिला उद्योजकांसाठी वेगळे धोरण असलेले महाराष्ट्र हे भारतातील कोणते राज्य आहे? उत्तर 1. पहिले. स्पष्टीकरण. महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण लागू करणारे महाराष्ट्र हे भारतातील पहिले राज्य होते. 380 जुन्या काळात खानदेश प्रदेशाला काय म्हणून संबोधले जात असे? उत्तर 3. रसिका. स्पष्टीकरण. खानदेश प्रदेशाला ऐतिहासिकदृष्ट्या रसिका असे संबोधले जात असे. 381 मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या पर्वतरांगेवर वसलेला आहे? उत्तर 3. सातपुडा. स्पष्टीकरण. मेळघाट व्याघ्र प्रकल्प सातपुडा पर्वतरांगांमध्ये स्थित आहे. 382 वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाजवळ कोणते वन्यजीव अभयारण्य आहे? उत्तर 1. चपराळा. स्पष्टीकरण. चपराळा वन्यजीव अभयारण्य वर्धा आणि वैनगंगा नद्यांच्या संगमाजवळ आहे. 383 खालील खडकांच्या प्रकारांना त्यांच्या जिल्ह्यांशी जुळवा. उत्तर 3. I2EIV. स्पष्टीकरण. 1. चंद्रपूर IV मध्ये गोंडवाना खडक आढळतात. 2. धारवाड खडक सिंधुदुर्ग, वेंगुर्ला येथे आढळतात. 3. पुरातन खडक भंडारा, गोंदिया येथे आढळतात. आणि 4. यवतमाळ, गडचिरोली येथे विंध्यन खडक आढळतात. 384 नदीकाठच्या शहरांची त्यांच्या नद्यांशी जुळणी करा. उत्तर 1. 3 IV-2. स्पष्टीकरण. 1. पांझरा नदी धुळे कडून वाहते. 2. धाम नदी पवनार, चतुर्थ जवळून वाहते. 3. प्रवरा नदी संगमनेर मधून वाहते. आणि 4. तापी नदी भुसावळ मधून वाहते.
385 सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी? उत्तर 1 कोयना. स्पष्टीकरण: कोयना नदी ही सातारा जिल्ह्यातील कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. 386 गिरणा नदी महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील कोणत्या शिखरावरून उगम पावते? उत्तर 1 कळसुबाई. स्पष्टीकरण: गिरणा नदी पश्चिम घाटातील कळसुबाई शिखरावरून उगम पावते. एआय प्रतिसादांमध्ये चुका असू शकतात. उत्तरे चुकीची किंवा दिशाभूल करणारी असू शकतात. अचूकतेसाठी पुन्हा तपासा. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्रातील तापी नदी खचदरीतून वाहते. 389 हवामानावर परिणाम करणारे घटक. आन्सर 4 वरील सर्व. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्राच्या हवामानावर भौगोलिक स्थान व अक्षवृत्तीय विस्तार, मोसमी वारे, प्राकृतिक रचना आणि उन्हाळ्यातील हवेची स्थिती या सर्व घटकांचा परिणाम होतो. 390 महाराष्ट्राच्या उत्तरेकडील पर्वतरांगा आणि टेकड्या. आन्सर 2 सातपुडा आणि गाविलगड. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्राच्या उत्तरेस सातपुडा पर्वतरांगा आणि त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या आहेत. 391 लघुउद्योग व ठिकाणे यांच्या योग्य जोड्या. आन्सर 1 EIV 2I. एक्सप्लेनेशन: योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. चादर सोलापूर, इमृशाली संभाजीनगर, लाकडी खेळणी सावंतवाडी आणि रेशीम साड्या नागपूर. 392 राष्ट्रीय उद्याने व संबंधित जिल्हे. आन्सर 4 EIV 3. एक्सप्लेनेशन: योग्य जोड्या खालीलप्रमाणे आहेत. ताडोबा चंद्रपूर, पेंच नागपूर, नवेगाव गोंदिया आणि गुगामल अमरावती. 393 रेहकुरी अभयारण्यातील प्राणी. आन्सर 3 भारतीय काळे काळवीट. एक्सप्लेनेशन: अहमदनगर जिल्ह्यातील लेहकुरी हे भारतीय काळे काळवीट या दुर्मिळ आणि प्रसिद्ध प्राण्याचे अभयारण्य आहे. 394 नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग. आन्सर 3 बेसॉल्ट. एक्सप्लेनेशन: धाराशिव येथील नळदुर्ग किल्ल्याचा पृष्ठभाग बेसॉल्ट प्रकारच्या खडकाने परिवेष्टित आहे. 395 प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या पश्चिम सीमेवर. आन्सर 3 चपराळा. एक्सप्लेनेशन: प्राणहिता नदी महाराष्ट्राच्या चपराळा वन्यजीव अभयारण्याच्या पश्चिम सीमेवर वाहते. 396 महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे शिखर. आन्सर 4 नाशिक. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे साल्हेर शिखर नाशिक जिल्ह्यात आहे. 397 महाराष्ट्रातील सर्वात लहान वन्यजीव अभयारण्य. आन्सर 3 लोणार. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्रातील सर्वात लहान आकाराचे वन्यजीव अभयारण्य लोणार आहे. 398 शेकरू हा राज्य प्राणी प्रामुख्याने कोठे आढळतो? आन्सर 1 भीमाशंकर पुणे. एक्सप्लेनेशन: शेकरू हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी प्रामुख्याने भीमाशंकर पुणे येथील वन्यजीव अभयारण्यामध्ये पाहावयास मिळतो. 399 चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोठे आहे? आन्सर 1 कोल्हापूर. एक्सप्लेनेशन: चंद्रकांत मांडरे कला संग्रहालय कोल्हापूर येथे आहे. 400 कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर मिळणारी नदी. आन्सर 3 येरळा. एक्सप्लेनेशन: कृष्णा नदीला डाव्या किनाऱ्यावर येरळा नदी मिळते. 401 महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून. आन्सर 3 7. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्यास लागून आहेत. 402 महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त. आन्सर 4 पूर्व विदर्भ. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्रात मे महिन्यात सरासरी तापमान सर्वात जास्त पूर्व विदर्भ या प्रदेशात असते. 403 नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी. आन्सर 3 85%. एक्सप्लेनेशन: महाराष्ट्रात नैऋत्य मोसमी वाऱ्यापासून मिळणाऱ्या पावसाची टक्केवारी सुमारे 85% आहे. 404 महाराष्ट्रातील भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. आन्सर 2 दख्खन पठार. एक्सप्लेनेशन:
महाराष्ट्रातील दख्खन पठार भागात प्रामुख्याने केंद्रित वसाहती आढळतात. 405 चंद्रपूर जिल्ह्यात विखुरलेल्या वस्त्या आढळतात. कारण आन्सर 1 वनव्याप्त प्रवेश. एक्सप्लेनेशन. चंद्रपूर जिल्ह्यात वनव्याप्त प्रवेश कारणामुळे विखुरलेल्या वस्त्या आढळतात. 406 महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस. आन्सर 3 पुणे अहमदनगर. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्र परिवहन महामंडळाची पहिली बस प्रथम पुणे अहमदनगर मार्गावर धावली. 407 मुळा, मुठा, गोड, सीना, कुकडी, कहा या नद्यांच्या उपनद्या. आन्सर 1 भीमा. एक्सप्लेनेशन. मुळा, मुठा, गोड, सीना, कुकडी, कहा या भीमा नदीच्या उपनद्या आहेत. 408 महाराष्ट्र समृद्धी महामार्ग कोणत्या 2 शहरांना जोडतो. आन्सर 3 नागपूर, मुंबई. एक्सप्लेनेशन. महाराष्ट्र समृद्धी महामार्ग नागपूर, मुंबई या मुख्य 2 शहरांना जोडतो. 409 तेंदूपत्ता तोडण्याचे काम कोणत्या ऋतूमध्ये केले जाते. आन्सर 1 उन्हाळा. एक्सप्लेनेशन. तेंदूपत्ता तोडण्याचे काम उन्हाळा ऋतूमध्ये केले जाते. AI responses may include mistakes. सावरजी K.21. आन्सर 1 मान. या प्रश्नाचे उत्तर थेट प्रतिमा आणि सामान्य ज्ञान यावर आधारित आहे. 411 महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाईची उंची किती. सोलापूर आयु हो 23. आन्सर 41646 फूट. 412 पावसाळ्याच्या कालावधीत विदर्भात पश्चिमेकडून पूर्वेकडे गेल्यास पर्जन्याचे प्रमाण. वर्णजी .23. आन्सर 2 वाढत जाते. 413 महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला म्हणतात. मुंबई आयु हो 23. आन्सर 1 थकी. 414 नारायणपेठेतील साडी ही महाराष्ट्रातील खालील कोणत्या क्षेत्राची पारंपरिक साडी आहे. वॉर्ड SRPF मठ .5 23. आन्सर 4 सोलापूर. 415 ग्लोरी ऑफ आल्लपल्ली कशासाठी प्रसिद्ध आहे. गडचिरोली जी हो 23. आन्सर 4 सागवान. 416 महाराष्ट्र वनविभागाचे मुख्यालय येथे आहे. 103 वनरक्षक 23. आन्सर 4 नागपूर. 417 वर्षातील कोणत्या महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रात गडगडाटी वादळे येतात. TCS कमरक्षक 23. आन्सर 4 एप्रिल आणि मे. 418 महाराष्ट्रातील खानदेश किंवा नाशिक विभाग हा नदीखोऱ्यात वसलेला आहे. ICS वनरक्षक 23. आन्सर 4 तापी. 419 महाराष्ट्रातील रत्नागिरीमध्ये चे समृद्ध साठे आहेत. 103 वनरक्षक 23. आन्सर 1 कोळसा. 420 खालीलपैकी कोणती पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या नैसर्गिक रचना म्हणून ओळखली जाते. TCS वनरक्षक 23. आन्सर 2 सातपुडा पर्वतरांग. 421 महाराष्ट्राच्या पठारावर ग्रामीण भागात घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. PIMPSC गट व क संयुक्त पूर्व 22. आन्सर 4 बेसॉल्ट दगड. 422 महाराष्ट्रात तयार होणाऱ्या लाकडी बाहुलीला म्हणतात. मुंबई आयु हो 23. आन्सर 1 थकी. 423 महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. PIMPSC गट व क संयुक्त पूर्व 22423. महाराष्ट्राच्या दख्खन पठारावर ग्रामीण भागामध्ये घर बांधणीसाठी या स्थानिक दगडाचा वापर केला जातो. PIMPSC गट व क संयुक्त पूर्व 22. आन्सर 4 बेसॉल्ट दगड. 424 योग्य जोड्या जुळवा. MPSC मह व क संयुक्त पूर्व 23. आन्सर 4 I2EIV. अ मांगीतुंगी IV 1100. ब त्र्यंबकेश्वर I1567. क सप्तशृंगी 2 1416 आणि ड साल्लेर 3 1304. 425 सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते. ती शाखा या नावाने ओळखली जाते. MPSC गट ब मुख्य 23. आन्सर 2 महादेव डोंगर. 426 दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रॅनाइट खडकांनी बनलेले आहे. कारण MPSC गट व मुख्य 22. आन्सर ब ज्वालामुखी.
2. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण एवढे तालुके आहे. आन्सर 3, 9. 3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ चौ. कि. मी. आहे. आन्सर 210, 107. 4. मलिक अंबर याने मध्ये औरंगाबाद या शहराची स्थापना केली. आन्सर 21604. 5. ही नदी अजिंठा डोंगरात उगम पावते. आन्सर 3, वाघूर. 6. अजिंठा लेणी याच नदीकाठी वसली आहे. आन्सर 3, वाघूर. 7. जायकवाडी हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प जिल्ह्यात आहे. आन्सर 3. आन्सर 4. छत्रपती संभाजीनगर. 2. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण तालुके. आन्सर 3, 9. 3. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे क्षेत्रफळ. आन्सर 210, 107 चौ. कि. मी. 4. मलिक अंबर याने औरंगाबाद शहराची स्थापना. आन्सर 21604 मध्ये. 5. छत्रपती संभाजीनगर शहरास 400 वर्षे पूर्ण. आन्सर 22004 मध्ये. 6. छत्रपती संभाजीनगर शहराचे नाव फतेपूर. आन्सर 31653 ला. 7. खडकी असेही नाव असलेले शहर. आन्सर 41604, छत्रपती संभाजीनगर. 8. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका. आन्सर 3, फुलंब्री पर्यायानुसार. 9. औरंगजेबाची नियुक्ती झाल्यावर फतेपूरचे औरंगाबाद असे नामकरण. आन्सर 31653 ला. 10. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यास महाराष्ट्रात स्थान. आन्सर 4, केंद्रीय. 11. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दक्षिण सीमेवरून नदी. आन्सर 1, पूर्णा. 12. मेहूणजवळ कन्नड तालुक्यात नदीचा उगम. आन्सर 2, शिवना. 13. नवीन तालुका निर्मिती. आन्सर 2, फुलंब्री 26 जून 1999 पासून. 14. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुके. आन्सर 4, यापैकी सर्व. सिल्लोड, सोयगाव, कन्नड, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर, पैठण हे सर्व तालुके आहेत. 15. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका नाही. आन्सर 4, वैजापूर हे एक पर्याय आहे, परंतु वैजापूर हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील तालुका आहे, त्यामुळे प्रश्न आणि पर्याय विसंगत वाटतात. दिलेल्या पर्यायांपैकी सर्व तालुके आहेत. 16. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील मृदा. आन्सर 1, बेसॉल्ट या अग्निजन्य खडकापासून. 17. ज्ञानेश्वर उद्यानाची निर्मिती. आन्सर 1, पैठण येथील. 18. स्मिथ या इंग्रजी अधिकाऱ्याने अजिंठा लेण्याचा शोध. आन्सर 21819 च्या सुमारास. 19. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्रमुख नदी. आन्सर 3, गोदावरी. 20. गोदावरीचा प्रवाह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून. आन्सर 2204 कि. मी. लांबीचा. 21. अजिंठा डोंगरात उगम पावणारी नदी. आन्सर 3, वाघूर. 22. अजिंठा लेणी वसलेली नदीकाठी. आन्सर 3, वाघूर. 23. जायकवाडी प्रकल्प जिल्ह्यात. आन्सर 3, छत्रपती संभाजीनगर. 24. नाथसागर जलाशय धरण. आन्सर 1, पैठण जवळ. 25. प्रसिद्ध सीताफळे. आन्सर 1, दौलताबादची. 26. छत्रपती संभाजीनगर हिमायतबाग येथील संशोधन केंद्र. आन्सर 1, फळ संशोधन केंद्र. 27. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर येथील संशोधन केंद्र. आन्सर 3, ऊस संशोधन केंद्र. 28. पंचतारांकित औद्योगिक वसाहत. आन्सर 1, शेंद्राचा संभाजीनगर. 29. गंगापूर तालुक्यात बजाज कंपनीचा कारखाना. आन्सर 1, वाळूस येथे. 30. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व्हिडिओकॉन उद्योग. आन्सर 3, चितेगाव येथे. 31. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठे कारखाने. आन्सर 1, चिकलठाणा परिसरात. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. आन्सर 3, शहर संभाजीनगर. 34. खुलताबाद तालुक्यात कागजीपुरा येथे कारखाना.
आन्सर 1 हातकागद. 35 छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या मुलाने आपल्या आईच्या बेगम रबिया दुराणीच्या स्मरणार्थ बांधलेला येथे आहे. आन्सर 2 बीबी का मकबरा. 36 येथील पाणचक्की प्रसिद्ध आहे. आन्सर 1 छ संभाजीनगर. 37 येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे मुख्य ठिकाण आहे. आन्सर 1 छत्रपती संभाजीनगर. 38 छत्रपती संभाजीनगर शहराचे मध्यवर्ती स्थान कोणते? आन्सर 1 गुलमंडी. 39 येथे डॉक्टर सलीम अली तलाव सरोवर आहे. आन्सर 1 छत्रपती संभाजीनगर. 40 येथे जल व भूमी व्यवस्थापन संस्था वाल्मी आहे. आन्सर 1 छत्रपती संभाजीनगर. 41 येथील सिद्धार्थ उद्यान सर्यालय व प्राणी संग्रहालय प्रेक्षणीय आहे. आन्सर 1 छत्रपती संभाजीनगर. 42 छत्रपती संभाजीनगर शहराजवळच येथे विमानतळ आहे. आन्सर 1 चिकलठाणा. 43 महम्मद तुघलकाने आपली राजधानी दिल्लीहून लाणली. आन्सर 2 दौलताबाद. 44 देवगिरीचे नाव बदलून असे महम्मद तुघलकाने ठेवले. आन्सर 1 दौलताबाद. 45 या किल्ल्यावर एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी यांची समाधी आहे. आन्सर 2 दौलताबाद. 46 येथे औरंगजेबाची कबर आहे. आन्सर 1 खुलताबाद. 47 म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण या तालुक्यात आहे. आन्सर 2 खुलताबाद. 48 तालुक्यात वेरूळची लेणी आहेत. आन्सर 1 खुलताबाद. आन्सर 1 वेरूळ. 50 8व्या शतकामध्ये होऊन गेलेला राष्ट्रकूट राजा कृष्ण याला कैलास लेणे खोवण्याचे श्रेय मिळते. आन्सर 1 पहिला. 51 येथे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक गणले जाणारे घृष्णेश्वर मंदिर होय. आन्सर 1 वेरूळ. 52 शहाजीराजांचे वडील मालोजीराव भोसले मूळचे कोठून? आन्सर 1 वेरूळ. 53 तालुक्यात अजिंठ्याच्या जगप्रसिद्ध लेणी समूह आहे. आन्सर 2 सिल्लोड. 54 अजिंठ्याच्या लेणी समूहात गुफा मंदिरे आहे. आन्सर 1 30. 55 येथील लेण्यांमधून गौतम बुद्धाच्या जीवनाविषयी जातककथांवर आधारित चित्रे आहेत. आन्सर 1 अजिंठा. 56 गोदावरी काठी हे शहर वसले आहे. आन्सर 1 पैठण. 57 ला पूर्वी प्रतिष्ठान नगरी म्हणून ओळखले जाई. आन्सर 2 पैठण. 58 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील सावरगाव कोणत्या यात्रेसाठी प्रसिद्ध आहे? आन्सर 1 खैसोबा. 59 येथे संत विद्यापीठाची स्थापना करण्यात आली आहे. आन्सर 2 पैठण. 60 हे गाव पैठण तालुक्यातील गोदावरी काठी वसलेले संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे. आन्सर 1 आपेगाव. 61 ही लेणी भारतातील सर्वात प्राचीन लेणी. आन्सर 2 अजिंठा. 62 जायकवाडी जलविद्युत केंद्र या जिल्ह्यात आहे. आन्सर 1 छत्रपती संभाजीनगर. 63 महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा हा होय. आन्सर 4 छत्रपती संभाजीनगर. 64 महाराष्ट्राची पर्यटन राजधानी कोणती? आन्सर 3 छत्रपती संभाजीनगर. 65 छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण या नदीवर आहे. आन्सर 2 गोदावरी. 66 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना साली झाली. आन्सर 2 1958. 67 मराठवाडा विद्यापीठाचा नामविस्तार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असा रोजी झाला. आन्सर 1 जानेवारी 1994. 68 या किल्ल्यावर मेंढातोफ व दुर्गातोफ आहे. आन्सर 2 प्रतापगड. AI responses may include mistakes. Answers might be inaccurate or misleading. Double check for accuracy. मराठवाड्याची राजधानी म्हणून या शहराला ओळखतात. आन्सर 1 छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे शहर मराठवाड्याची राजधानी म्हणून ओळखले जाते. 73 हे शहर 52 पुऱ्यांचे वसाहतींचे शहर म्हणून ओळखतात.
आन्सर 1. छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगर हे शहर 52 पुऱ्यांचे शहर म्हणून ओळखले जाते. 74. गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेली वैचारिक बैठक मार्क्सवादाकडे झुकलेली अशी व्यक्ती म्हणजे. आन्सर 1. गोविंदभाई श्रॉफ. गोविंदभाई श्रॉफ हे गांधीजींच्या विचारांचा प्रभाव असलेले आणि वैचारिक बैठक मार्क्सवादाकडे झुकलेले व्यक्तिमत्व होते. 75. यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटी वजा 25 वर्षे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व्यतीत केली. आन्सर 2. मोगल बादशहा औरंगजेब. मोगल बादशहा औरंगजेब यांनी आपल्या आयुष्याच्या उत्तरार्धातील शेवटची 25 वर्षे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात व्यतीत केली. 76. दरवाजांचे शहर छत्रपती संभाजीनगर. आन्सर 1. 52. छत्रपती संभाजीनगरला 52 दरवाजांचे शहर म्हणून ओळखले जाते. 77. औरंगजेबाचा बालेकिल्ला म्हणजे. होय. आन्सर 1. किले अर्क. किले अर्क हा औरंगजेबाचा बालेकिल्ला होता. 78. मलिक अंबरने नवखंडा महल हे मध्ये बांधला. आन्सर 2. 1616. मलिक अंबरने नवखंडा महल 1616 मध्ये बांधला. 79. औरंगजेब बादशहाची पत्नी रखिया दुराणी उर्फ दिलरस बानू बेगम हिची कबर येथे आहे. आन्सर 1. बिबिका मकबरा छत्रपती संभाजीनगर. औरंगजेब बादशहाची पत्नी दिलरस बानू बेगम हिची कबर म्हणजेच बिबिका मकबरा छत्रपती संभाजीनगर येथे आहे. 80. आपल्या मातेच्या स्मरणार्थ औरंगजेबाचा पुत्र शहा आजम याने याची निर्मिती केली. आन्सर 3. बिबिका मकबरा. शहा आजम याने आपल्या मातेच्या स्मरणार्थ बिबिका मकबराची निर्मिती केली. 81. औरंगजेबाच्या वडिलांनी आग्रा येथे बांधलेल्या ताजमहलाची प्रतिकृती म्हणून ओळखला जातो. आन्सर 2. बिबिका मकबरा. बिबिका मकबरा हा आग्रा येथील ताजमहलाची प्रतिकृती म्हणून ओळखला जातो. 82. मुघल बादशहा औरंगजेबचे सरदार असलेले पहाडसिंग यांचे धाकटे बंधू म्हणजे लाल हरदौस यांची समाधी येथे आहे. आन्सर 2. अहमदनगर. मुघल बादशहा औरंगजेबचे सरदार पहाडसिंग यांचे धाकटे बंधू लाल हरदौस यांची समाधी अहमदनगर येथे आहे. आन्सर 2. काला चबुतरा. काला चबुतरा हा 1857 च्या बंडाचा साक्षीदार होता. आन्सर 2. काला चबुतऱ्या. छत्रपती संभाजीनगरात 1857 च्या उठावात बंड पुकारणाऱ्या 21 क्रांतिकारकांना क्रांती चौकातील काला चबुतऱ्यावर देहदंडाची शिक्षा देण्यात आली. 85. महबूब अली पाशा या राजाने आपल्या शासनास तेव्हा 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंजात उभारले. आन्सर 1. सलीम अली सरोवर. महबूब अली पाशा या राजाने आपल्या शासनास 25 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहागंजात सलीम अली सरोवर उभारले. 86. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी झटलेल्या स्वातंत्र्यसैनिकांची आठवण म्हणून भारतमाता मंदिर या शहरात आहे. आन्सर 1. छत्रपती संभाजीनगर. भारतमाता मंदिर छत्रपती संभाजीनगर शहरात आहे. 87. यादव वंशातील भिल्लामा राजाने इ.स. मध्ये दौलताबादचा किल्ला बांधला. आन्सर 1. 1187. यादव वंशातील भिल्लमाने 1187 मध्ये दौलताबादचा किल्ला बांधला. 88. मौलाना आझाद संशोधन केंद्र या शहरात आहे. आन्सर 1. छत्रपती संभाजीनगर. मौलाना आझाद संशोधन केंद्र छत्रपती संभाजीनगर शहरात आहे. 89. औरंगजेबाच्या एका मुलाची बायको बनी बेगमची कबर या शहरात आहे. आन्सर 2. खुलताबाद. औरंगजेबाच्या एका मुलाची बायको बनी बेगमची कबर खुलताबाद शहरात आहे. 90. पैठणला काशी म्हणतात. आन्सर 3. दक्षिणेची. पैठणला दक्षिणेची काशी म्हणतात. 91. म्हैसूरचे वृंदावन गार्डन हरियाणातील पिंजौर आणि काश्मीरमधील शालिमार उद्यानाच्या धर्तीवर पैठण येथील उद्यान आहे. आन्सर 2. ज्ञानेश्वर. पैठण येथे ज्ञानेश्वर उद्यान आहे. 92. पितळखोरा लेणी येथील बौद्ध धर्मातील लेण्या आहेत. आन्सर 1. महायान. पितळखोरा लेणी येथील लेण्या बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या आहेत. 93. हे संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताबाई यांचे जन्मस्थान आहे. आन्सर 3. आपेगाव. आपेगाव हे संत निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव व मुक्ताबाई यांचे जन्मस्थान आहे. 94. येथे श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. आन्सर 2. कचनेर. कचनेर येथे श्री 1008 चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिर आहे. 95. गौताळा अभयारण्य या तालुक्यात आहे. आन्सर 2. कन्नड. गौताळा अभयारण्य कन्नड तालुक्यात आहे. 96. सरला बेट होय
आन्सर 2. शिवना. सरला बेट हे शिवना नदीवर निर्माण झालेले एक निसर्गरम्य बेट आहे. 97. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवास्तू संग्रहालय शिवरायांचा भव्य पुतळा व स्मारक क्रांती चौक येथे आहे. आन्सर 1. छ संभाजीनगर. श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराणवास्तू संग्रहालय आणि स्मारक छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आहे. 98. संत एकनाथ रंगमंदिर येथे आहे. आन्सर 2. छ संभाजीनगर. संत एकनाथ रंगमंदिर छत्रपती संभाजीनगर येथे आहे. 99. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे घोषवाक्य हे आहे. आन्सर 2. हे ज्ञानीची पवित्रता ज्ञानीची आभी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे घोषवाक्य हे ज्ञानीची पवित्रता ज्ञानीची आभी हे आहे. AI रिस्पॉन्स